नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा मित्रांनो, आजची तारीख 7 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 100 घटकाची माहिती सांगणार आहे. SRPF, चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई. ठीक आहे, तर कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि असेच मित्रांनो, डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लातूर बॅट्समन आहे, या ठिकाणी 600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीणला 18,400 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SP नागपूरला 8,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर पहा मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी आज फॉर्म भरला असेल, ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी 7 एप्रिल किंवा 6 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, तर त्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओखाली तुमचा टोकन क्रमांक टाका मित्रांनो आणि तुमचं जिल्ह्याचं नाव टाका. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. तर कालसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे त्यांनी टोकन क्रमांक सांगा. तर काही विद्यार्थी यूट्यूबवर काही विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर आपल्याला टोकन क्रमांक सांगितला आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला यूट्यूबवरचे कमेंट टाकून देतो विद्यार्थ्यांचे. त्यामधले जवळपास 80 ते 90% जे 80% जे आहे मित्रांनो टोकन क्रमांक ते बरोबर आहे, म्हणजे 80% बरोबर आहे. ठीक आहे, आणि काही त्यामध्ये 15 ते 20% असे की ते फेक आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला दाखवून देतो यूट्यूबवरचे कमेंट. तर बघू शकता, पुणे सिटीला 10,000 प्लस हे सांगत आहे. त्यानंतर मुंबई पोलीसला, CP मुंबईला 2 लाख हे सांगत आहे. त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रियेश भागवत ठाणे शहरला 19,853 टोकन क्रमांक त्यांनी सांगितला आहे. त्याचबरोबर पुणे प्रिझन त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुणे प्रिझन या ठिकाणी जवळपास 57,400 प्लस हे सांगत आहे. त्यानंतर नाशिक सिटीला तुम्ही बघू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 2 28,000 प्लस हे सांगत आहे. पिंपरी चिंचवड, हे तर फेक वाटत आहे मला. त्यानंतर हे सुद्धा फेक आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता वाशिम 18,390 हे सांगत आहे. अकोला सुद्धा फेक सांगत आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, खरी या ठिकाणी कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे, तर बाकीचे फेक मी तुम्हाला कमेंट दाखवत नाही. त्यानंतर पहा रत्नागिरी बॅट्समन आहे, तर या ठिकाणी 730 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. अमरावती ड्रायव्हरला 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. सातारा ड्रायव्हर या ठिकाणी 2,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP यवतमाळला 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 10 सोलापूर 16,900 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. परभणी चालकला 4,990 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर ड्रायव्हरला 4,900 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर कारागृहला 44,800 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबई बॅट्समनला 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP मुंबई ड्रायव्हरला 59,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP सातारा आहे, तर SP सातारा या ठिकाणी 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे, तर या ठिकाणी 32,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नगर ड्रायव्हर या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रायगड बॅट्समनला 5,319 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस बॅट्समन ठाणेला 5,800 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे ग्रामीण या ठिकाणी बघू शकता 30,200 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 13,400 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 3,100 प्लस अर्ज आलेले आहे. सोलापूर ग्रामीणला 6,960 प्लस अर्ज गेलेले आहे. सोलापूर शहरला 5,990 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदरला तुम्ही बघू शकता 13,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पिंपरी चिंचवडला 13,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे, तर या ठिकाणी 10,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे शहरला तुम्ही बघू शकता 10,100
प्लस अर्ज आलेले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 17,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. हिंगोली SRPFला 17,970 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP मुंबईला 2,24,100 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 2,400 प्लस अर्ज आलेले आहे. यवतमाळला 6,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बीड या ठिकाणी बघू शकता. बीड या ठिकाणी 6,300 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी या ठिकाणी 5,610 प्लस अर्ज आलेले आहे. लातूरला 5,640 प्लस अर्ज आलेले आहे. धाराशिव जिल्हा पोलीस 1,800 प्लस अर्ज आलेले आहे. जालना या ठिकाणी 7,190 प्लस अर्ज आलेले आहे. SP रायगडला 16,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. SP बीडला तुम्ही बघू शकता 5,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे तर या ठिकाणी 7,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हरला 2,990 प्लस अर्ज आलेले आहे. रायगडला तुम्ही बघू शकता 6,300 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृहला 71,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 17,990 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा SRPF धुळेला 18,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी 23,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता सातारा या ठिकाणी जवळपास 6,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सातारा आहे तर सातारा या ठिकाणी 6,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अकोल्याला 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावतीला 22,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीणला 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगरला तुम्ही बघू शकता 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबई आहे तर 19,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बुलढाणाला 6,480 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4ला जवळपास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF जालन्याला 18,800 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई गट क्रमांक 8ला 30,800 प्लस. ठाणे शहरला 15,900. मीरा भाईंदर 18,900. सिंधुदुर्ग 7,900 प्लस अर्ज. पुणे कारागृह 72,000 प्लस. नवी मुंबई 16,970 प्लस अर्ज. गोंदियाला 13,000 प्लस अर्ज आले. नागपूर ग्रामीणला 9,000 प्लस अर्ज आले. कोल्हापूर 6,300 प्लस अर्ज. नागपूर सिटी 23,500 अर्ज. संभाजीनगर कारागृह 52,000 प्लस अर्ज. पुणे कारागृह 61,000 प्लस अर्ज आणि SP नांदेड या ठिकाणी 11,500 प्लस अर्ज. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जवळपास मित्रांनो 14 ते 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय